1977 नंतर भारतीय राजकारणामध्ये मोठे बदल झाले आणि बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांचं मंत्रिमंडळ आलं. कर्पूरी ठाकूर हे जातीने न्हावी होते. कर्पूरी ठाकूर यांना बिहारच्या मातीची ओळख होती आणि त्यांनी बिहारमध्ये 1978 साली 26% आरक्षण आणलं. त्या काळचा इतिहास ज्यांना कोणाला माहित असेल, बिहारची ज्यांना ओळख असेल, त्यांनी फक्त विचारून घ्या की कर्पूरी ठाकूर यांना कशा आई बहिणीवर शिव्या दिल्या गेल्या आणि ते शिव्या देणारे लोक कोण. पण कर्पूरी ठाकूर ही मोठा जिगरबाज नेता होता. त्यांनी काही माघार घेतली नाही आणि तो दबाव इतका वाढला की त्याच साली बद्री प्रसाद मंडळ यांच्या मंडळ कमिशनची नेमणूक झाली. म्हणता म्हणता वर्ष निघत गेली. विश्वनाथ प्रताप सिंग हे प्रधानमंत्री झाले आणि मंडळ आयोगाचा अहवाल विश्वनाथ प्रताप सिंग यांना सुपूर्द करण्यात आला. मंडळ आयोगाचा अहवाल त्यांनी स्वीकारला. त्याची अंमलबजावणी करणार असं घोषित केलं. खऱ्या अर्थाने देशातल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने देशभरात कोणी केलं तर ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं. त्याच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी ह्याच कारणावरून मंत्रिमंडळात राजीनामा दिला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ गडगडलं. मंडळ आयोगाच्या विरोधात आम्ही उभं राहू अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने तेव्हा घेतली आणि कमंडळ यात्रा काढली.